संपदा, मी घरी जाऊ आता. खूप थकलोय ग मी. आता कुठे मनावरचा ताण हलका झालाय. मी घरी जातो आणि आराम करतो. अरे मी तुला तेच म्हणणार होते. तू घरी जा आणि इथली अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. सांभाळून घेशील ना? हे बघ, कुठल्याही गोष्टीची गरज लागली ना मला फोन कर. येतो मी. संपदा, अरे तू वेडा बिडा झालास का? इथे का आलास? अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून आलो. तर तू माझ्यावर काय चिडतेस? अरे पण तुला इथे कोणी बघितलं तर? बोल, काय हे? घरी आलो तर घरी काल, हॉस्पिटलमध्ये आलो तर इथे का आलास? अगं तू बाहेरच पडायला तयार नाहीयेस तर तुला भेटणार तरी कसा? अरे मग फोन नाही का करायचा? फोन केला तर तू अजिबात फोन उचलत नाहीस, वर स्वतःही फोन करत नाहीस. कुठल्या जगात वावरतेस ना तेच कळायला मार्ग नाहीये. दुसऱ्या माणसाने काय समजायचं? तू किती इररिस्पॉन्सिबल वागतेस याची कल्पना आहे का तुला? अरे पण मी तुझ्याबद्दल घरच्यांना काय सांगू? म्हणजे मित्र आहे म्हणून सांगू शकत नाहीस तू? नाही, आमच्या घरात असं चालत नाही. जोपर्यंत आईची खात्री पटत नाही ना की तू एक चांगला मुलगा आहेस तोपर्यंत तरी नाही. अगं पण त्याकरता मला तुझ्या आईला भेटावं लागेल. ठीक आहे, मी घरच्यांशी बोलेन तुझ्याबद्दल, मग तू भेट आईला. ठीक आहे. बरं, समीर दादा बरा आहे ना आता? हो, तो बरा आहे आता. बरं, तू मला कधी भेटणार आहेस? माहिती नाही रे, पण तू निघ आता. आई लवकरच बाहेर येईल. मला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस पाहिजे, कधी आणि कुठे. बरं बाबा, भेटेन उद्या. कधी ते फोन करून सांगते. तू निघ आता प्लीज. ओके, सी यू टुमॉरो. बाय. तिला कसं समजत नाहीये? आम्हाला त्यांच्या पत्रांची गरज नाहीये. त्यांनी आमची विचारपूस सुद्धा केलेली नकोय आम्हाला. आमची एवढीच काळजी होती ना तर स्वतःचं आयुष्य कशाला धोक्यात घातलं? इट्स अ मिरेकल. मेडिकल प्रोफेशन मध्ये मला अनेक वर्ष झाली, पण अशी ही केस मी पहिल्यांदाच बघतोय. टेरिफिक इच्छाशक्ती आहे मुलामध्ये. डॉक्टर, त्याला व्यवस्थित बोलू चालू लागायला किती वेळ लागेल? नाही, मला त्याचं स्टेटमेंट घ्यायचंय. इतक्यात नको. इतक्यातच त्याचं स्टेटमेंट घेऊन त्याला त्रास देणं बरं ठरणार नाही, कारण स्टेटमेंट देण्याची ताकद त्याच्यामध्ये आता नाहीये. बघा, समीर आता पूर्ण बरा झालाय, त्याचं मलाही बरं वाटतंय. आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होणार त्याचा मलाही आनंद आहे. काय, समीर शुद्धीवर आल्यामुळे आमचं कामही आता सोपं होणार. एकदा का समीरचं स्टेटमेंट घेतलं की त्या नागेशवर कारवाई करायला आम्ही अजिबात वेळ लावणार नाही. तुम्ही मुळीच काळजी करू नका. नागेशनेच समीरवर हल्ला केलाय हे सिद्ध झालं की त्याचा पूर्ण बंदोबस्त आम्ही करू. डॉक्टर, किती वेळ लागेल त्याला अजून पूर्ण बरा व्हायला? हे बघा, तशी आमची ट्रीटमेंट सुरूच असते, पण बाकी सगळं त्या पेशंटच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. आणि समीरची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. तेव्हा तो पूर्णपणे बरा होईल असं आम्हाला वाटतंय. थँक्यू. येतो.
चप्पल काढ. सांभाळ. बस. बस. दादा आता कसं वाटतंय रे? खरं सांगू संपदा, आपल्या माणसांमध्ये आलं ना की नेहमीच बरं वाटतं. आता इथून अजिबात हालायचं नाही हा. तुला काहीही लागलं ना की आम्हाला सांग. डॉक्टरांनी अजिबात हालचाल करायला नाही सांगितली ना. आई, काय रे? आई मला माफ कर. अगं माझ्यामुळे तुला पुन्हा एकदा आई मला खरंच खूप वाईट वाटतंय ग. प्रत्येक वेळी तुझ्या त्रासाला मीच कारणीभूत ठरतो. आई पण त्या दिवशी मला खरंच राहवलं नाही ग. समीर तू आधी शांत हो बघू. अरे डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आणि जे काही झालं ना त्यात तुला मी अजिबात दोष देत नाहीये, कारण त्यात तुझी काहीही चूक नाहीये. समीर, हक्काचे पैसे मागण्यात काहीही गैर नाही आणि तेच मागायला तू नागेशकडे गेलास. तू काहीच चुकीचं केलेलं नाहीयेस. अन्याय करणं जसा गुन्हा आहे तसाच अन्याय सहन करणं हा देखील गुन्हाच आहे. तुझ्या बाबांनाही अन्याय सहन करणं पटत नव्हतं. काय बाकी उदाहरण शोधलंय? ठीक आहे, इथे कोणी नसताना मला हे मिळालंय. तू वाचलंस का काय लिहिलंय ते? नाही, मी वाचलं नाही. मी फक्त फोडलं. नंतर विचार केला तू आल्यावर वाचन होईलच. बाबांनी स्वतः लिहिलेलं पत्र. समीर, डोकं शांत ठेव. रागाच्या भरात घेतलेले निर्णय कधी कधी चुकीचे ठरू शकतात. मला आशा वाटते मी तुम्हा सगळ्यांना लवकरच भेटेन. तुमचे बाबा. उपदेश करतंय कोण ते तरी बघा ना. त्यांनी जे केलं ते योग्य होतं का? शेखर, नीट बोल माझ्याशी. दादा जाऊ दे ना रे. तू का असं कुचकं बोलतोयस? तुला माहितीये ना आईला त्रास होतो ते मग. आणि तू पण कधी कधी लहान मुलींसारखी वागतेस. मग तुझ्या भावाला आधी गप्प बस म्हणून सांग. किती दिवस मी गप्प बसायचं? हे बघ, मला आता हे सहन होत नाही. किती दिवस तू या दोघांना अंधारात ठेवणार आहेस? किती दिवस तू स्वतः अशी झुरत राहणार आहेस? आई, तू सत्तेला सामोरं का जात नाहीयेस? खरं काय ते काय दोघांना सांगत नाहीयेस तू? आई, कोणतं सत्य? दादा काय म्हणतोय? सांग ना, आता सांग. शेखर, तुला मगाशीच सांगितलं नीट बोल म्हणून. अरे मला अक्कल शिकवू नकोस तू. माणसाला खरं बोललं ना की नेहमी झोंबतं. काय समजतोस रे तू? हा, कोणाशी बोलतायस याचं भान ठेव. एवढा मोठा नाही झालायस अजून. समीर आणि संपदाला काय सांगायचं नाही आणि काय सांगायचं हे मी ठरवेल. तू कोण ठरवणारा? तू सांगू शकणार नाहीस ना? तुझ्यात हिंमत नसेल ना तर मी सांगतो. समीर, संपदा आपले बाबा आहे. शेखर, मी सांगणार. शेखर, कोण आहे रे?
हाती आला. समीर, संपदा, तुमचे बाबा नमस्कार कर. सांभाळा. किती मोठी झाली आहेत माझी मुलं. अरे बापरे, तुम्ही आलात या आनंदात मी औक्षण करायचंच विसरून गेले. संपदा, जा आरतीचं ताट घेऊन ये, औक्षण करूया. हा, थांब. फक्त औक्षणच का? पाय धुवून तीर्थापी त्यांच्या पायाचं. मोठे पराक्रम करून आलेत ते. शेखर, वसुधा, तू शांत हो. मी समजावून सांगतो त्याला. शेखर बेटा, प्लीज मला बेटा म्हणू नका. मी कोणी नाहीये तुमचा. शेखर, अरे इतक्या रात्री कसा काय फोन केलास? सगळं ठीक आहे ना? शेखर, मी काय विचारतीये, काही प्रॉब्लेम झालाय का? तू आत्ता कसा काय फोन केलास मला? तू काहीच का बोलत नाहीये शेखर? निशा, मला तुझ्या आधाराची गरज आहे का? अरे राजा, काय झालंय सांगशील का? समीरचा काही प्रॉब्लेम झालाय का? आई काही बोलल्यात का तुला? नाही, एवढ्या साध्या सुध्या गोष्टीसाठी तुला त्रास देणं एवढं कमकोत मनाचं नाही आहे. शेखर, प्लीज माझ्याशी काय ते स्पष्टपणे बोल. काय बोलू निशा? मनात खूप गोष्टी साचल्यात ग. तुझ्याशी बोलावंसं वाटतंय, मोठ्याने आक्रोश करावासा वाटतोय. लहान मुलासारखं तुझ्या खुशीत रडावंसं वाटतंय, पण तोंडात एक शब्दही येत नाहीये. खूप घुसमटल्यासारखं होतंय ग. शेखर, मला तुझी खूप काळजी वाटतेय. प्लीज प्लीज सांग, काय झालंय? निशा, सगळ्या जगाला धुडकावून मी तुझ्याकडे आलो तर तू मला आश्रय देशील ना? शेखर, हे काय विचारणं झालं? मी एक वेळ सगळ्या जगाची साथ सोडेन, पण तुझी साथ सोडणं शक्य आहे का मला? हे बघ, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. पण हे तू सगळं आता मला का विचारतोयस? तू घरीच आहेस ना? मी तुला भेटायला येऊ का कुठे? प्लीज येऊ नकोस, आपण उद्या भेटूया. पण मला आता रात्रभर झोप लागणार नाहीये शेखर. तुला माझी गरज भासते आणि मी तुझ्या जवळ नाही याचं मला रात्रभर वाईट वाटत राहील. निशा, निशा, तू टेन्शन घेऊ नकोस ग. तुझ्याशी बोलल्यावरती मला आता बरं वाटतंय. आता तू शांतपणे झोप, मी बरा आहे. नक्की ना? हो, नक्की. ठीक आहे. हे बघ, पण तू उद्या सकाळी माझ्या फ्लॅटवर ये, मी तुझी वाट बघणार आहे. ओके, बाय. गुड नाईट. वसुधा, पोरं केवढी मोठी झाली. मला अजूनही चिल्ली पिल्लीच आठवतात. बाबा बाबा म्हणत माझ्या मागे धावणारी, मी घरी आलो की माझी मस्ती करणारी. तुम्हाला आठवतंय आपण आपल्या बैलगाडीतून शेतात जायचो? आठवतंय? कोणीतरी म्हटलेलंच आहे वसुधा, मुलं मोठी होत असताना त्यांच्याबरोबर असावं, नाहीतर
त्यांना आपल्या असण्या नसण्याचा काहीच फरक पडत नाही का? अहो असं का बोलताय? तुम्ही असे अचानक आलात ना, म्हणून जरा दोघं गोंधळले. किती वर्षांनी बघतायत तुम्हाला? तुम्हाला कैद झाले तेव्हा दोघही किती लहान होते हे. हो, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. पण शेखर असा अचानक का निघून गेला? नाही हो, तसं काही नाही. त्याचा आधीपासूनच मूड नव्हता. तुला सांगतो समीर, कैदेत असताना एकही दिवस तुमच्या आठवणीशिवाय नाही गेला रे. तुमच्या आठवणीतच मी कैदेतला प्रत्येक दिवस पुढे ढकलायचो. आज तुम्हाला बघून माझ्या डोळ्याचं पारणे फिटलं समीर, माझ्या डोळ्याचं पारणे फिटलं. ते सगळं ठीक आहे हो, पण तुमची सुटका. हो, माझी सुटका लवकर झाली. सुटणार असल्याचं मला जेव्हा कळलं तेव्हा सगळ्यात आधी मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. अरे मी तुमच्यासाठी घे घे. अरे लाजताय काय? घ्या. तुमच्या बाबांनी आणली, घ्या. शेखर कुठे गेलाय? मी त्याला घेऊन येते. हा, लगेच आहे. मला समजवण्यासाठी आली असशील ना, तर परत आज जा. शेखर, दैवाचे फासे किती विचित्र पडतात बघ. आज माझ्या आयुष्यातला सर्वात सुखाचा दिवस. जणू इतक्या वर्षांनी मला माझं सौभाग्य परत मिळालं. पण या दिवसाचा आनंद माझ्या मुलाला मात्र अजिबात झाला नाही. माझ्यापेक्षा दुसरी दुर्दैवी बाई अजून कोण असेल? काय फायदा त्यांचा परत येऊन? सांग ना, काही फायदा आहे? शेखर, काही गोष्टी फायदा तोट्याच्या पलीकडल्या असतात. त्यांना इतक्या वर्षांनी बघून तुझे हे अस्वस्थ होणं साहजिकच आहे. पण काही झालं तरी तुझे ते वडील आहेत. आणि कुठल्या बापाला आपल्या मुलांनी अशी वागणूक दिलेली आवडेल? सांग ना. नाही आहे, ते माझे बाबा नाही आहेत. हा माणूस जो घरी आलाय ना, त्याला मी ओळखत सुद्धा नाही.